हा सर, आता ना तुमचं माईक आणि कॅमेरा चालू करा. हॅलो. हा सर, हा ठीक आहे. सर मला सांगा, आपण ना आपले हे यू कॅटपल्ट फाउंडेशनचे काही व्हिडिओज मुलांना दाखवू शकलो का? हो दाखवलं ना मॅडम, मागे दाखवलं, सध्या बंद आहे ते. अच्छा, हा. मागे दाखवलेले. हो हो. कशावरून दाखवलेले सर त्यांना? आता सध्या आम्ही मोबाईलचा वापर केला मॅडम, 4-5 मोबाईल आहेत आमच्याकडे. अच्छा तर मग हा. सर, स्मार्ट टीव्ही किंवा प्रोजेक्टर वगैरे अशी मोठी स्क्रीन नाहीये? आता लावले आहे ना मॅडम, ते आपली माझी शाळा माझी स्वाभिमान याच्यातर्फे आता लावले दिवाळी नंतर. अच्छा, स्मार्ट टीव्ही लावलेली आहे, आता लावले. स्मार्ट टीव्ही लावली आता. चला, हे हा. चांगलं झालं. पण सर, मग त्या स्मार्ट टीव्हीला इंटरनेटसाठी वायफाय आहे का? तिथं वायफाय कनेक्ट नाही मॅडम. अच्छा, मग स्मार्ट टीव्हीला तुम्हाला माहिती असेल ना, मोबाईलचा हॉटस्पॉट जोडू शकतो. हो हो. पण तिथे मोबाईलचं इंटरनेट तरी चालतं का? या ठिकाणी लावलाय तिथं इश्यू आहे मोबाईलचा मॅडम. अच्छा अच्छा अच्छा. हा बरं ठीक आहे सर, मी आधी थोडंसं मुलांशी बोलते, मग हा मुलांना आपण वर्गात हा. पाठवू, मग मी तुमच्याशी हो बोलते मग. ठीक आहे. अच्छा मुलांनो, तुम्ही मोबाईलवरती कोणी कोणी व्हिडिओज बघितलेले तुमच्यापैकी? आठवतंय तुम्हाला मोबाईलवरती दिवाळीच्या आधी व्हिडिओ दाखवले असतील तुमच्या शिक्षकांनी, तुम्ही बघितलेले? आठवतंय थोडंफार? बोल ना. हो मॅम. हो मॅम. अच्छा, कुठल्या विषयीचे बघितलेले बेटा, आठवते? कौन से विषय? हिंदी में बात करो. हाँ हिंदी. अच्छा, मैं हिंदी में बात करूं? हाँ, कौन से सब्जेक्ट का देखा था, कौन से विषय का वीडियो देखा था बेटा? साइंस मैम. साइंस का देखा था। अच्छा, फिर वो तो वीडियो तो मराठी में था, आपको समझा क्या? हो. अच्छा, कौन सा चैप्टर चल रहा था, कौन सा धड़ा था, याद है उसमें? अच्छा चलो ठीक है, कोई बात नहीं। अच्छा मुझे ये बताओ, आप ना कौन से, आपका नाम बताओ पहले तो, और आप कौन सी क्लास से हो? राम, वर्ग 8वी. ओके ग्रेट, राम 8वी मधून. आणखी दुसरी मुलं तुम्ही पण सांगा एक एक विश्वनाथ करून. विश्वनाथ 9वी. विश्वनाथ 9वी मधून. अच्छा बेटा तू? लक्ष्मीनारायण तलांडी 10वी वर्ग. अच्छा, पहिले तुझं नाव काय सांगितलंस? राम. नाही नाही, म्हणजे आता जो शेवटचा मुलगा बोलला ना, त्याचं पहिलं नाव त्याने काय सांगितलं? लक्ष्मीनारायण. अच्छा, तुमच्या तिघांची नावं अशी देवांचीच आहेत हा? राम, विश्वनाथ, लक्ष्मीनारायण. हा बरं, चला, चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह नाव आहे तुमची. अच्छा मला सांगा मुलांनो, तुम्हाला ना तिघांना 10वी नंतर ना कशात करिअर बनवायचंय, म्हणजे काय बनायचंय तुम्हाला? कलेक्टर. कलेक्टर, ओके. आणि बाकीच्यांना? मला डॉक्टर बनायचं आहे. रामला डॉक्टर बनायचंय, ओके. आणि तुला बेटा? इंजिनियर. इंजिनियर बनायचंय, ओके ग्रेट. तुम्ही तिघच आलाय का, आणखी पण मुलं आलेत? मुली आहेत. मुली आलेत, अच्छा बरं ठीक आहे. आता मुलींकडे फोन द्या, मी थोडस मुलींशी बोलते. बोललं पाहिजे बेटा. एक मिनिट सर, ते 2-2 फोन तुम्ही जॉईन केल्यावर ना, जवळ फोन असले तर असा आवाज एको होईल. एकाच मोबाईलने राहा, हा, दुसऱ्याची गरज नाहीये आपल्याला. बर. हा, येस बेटा सांग आता, एक एक जण नावं सांगा मुलींनो. प्रेमिला माळावी. ओके, प्रेमिला 9वी मधून. श्रीनिवास. शिरीषा अशोक तोरे, वर्ग 8वी. अच्छा, पौर्णिमा माळावी, वर्ग 10वा. 10वी मधून, ओके गर्ल्स, ठीक आहे. मुलींना तुम्ही व्हिडिओज बघितलेले मोबाईलवर? हो मॅम. मोबाईल किती जवळ होतं, लांब होतं, किती होता? मागे बसलेला तुम्ही की पुढे बसलेला, मोबाईलच्या जवळ बसलेला एकदम? मागे. मागे बसलेला, मग काही कळलंच नसेल तुम्हाला. बरं ठीक आहे, काय हरकत नाही.
मला ना एक एक जण सांगा, तुम्हाला 10वी नंतर काय करायचंय, कशात करिअर बनवायचं, काय बनायचं? मला नर्स बनायचं आहे. नर्स. ओके. तुला बेटा? टीचर. टीचर. कुठल्या विषयचे टीचर? कोणत्या विषयाचं? मराठी. मराठी. अच्छा. आणि तुला बेटा? अजून ठरवलं नाहीये. नाही. बरं, ठीक आहे. काही हरकत नाही. अच्छा मुलांनो, आता आपण काय करू ना, मी तुमच्या सरांशी बोलते आणि ना तुम्हाला आता तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही आलाय ना, त्या टीव्ही वरून ना तुम्हाला आता मी कसं तुमच्याशी मोबाईल वरून ऑनलाईन बोलते, तसंच मग ते टीव्हीवर मोठं दिसेल चित्र. माझं चित्र आता तुम्हाला मोबाईलवर छोटं दिसत असेल ना, तर टीव्हीवर मोठं दिसेल आणि तुम्हाला मग ऑनलाईन शिकवण्यात येईल आणि त्याच्यानंतर ना आपण 1-1.5 महिन्यानंतर भेटू आणि बघूया की त्यावेळी तुम्हाला शिकवलेलं समजतंय का? ठीक आहे? त्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं तुम्हाला समजतंय का ते आपण बघूयात. सर माझा आवाज येतोय का? सर माझा आवाज येतोय? सर माझा आवाज येतोय? हॅलो? सर माझा आवाज येतोय? साला म्युझिक कट कट. हा सर माझा मी ना थोडा वेळ ना तुमचा कॅमेरा सर मी ऑफ करते माझ्या बाजूने. बहुतेक तुमचा इंटरनेटचा इश्यू आहे, नाहीतर मग तुम्ही परत एकदा डिस्कनेक्ट व्हाल. सर मुलांना ना तुम्ही वर्गामध्ये पाठवलं तरी चालेल. मी थोडंसं आता तुमच्याशी बोलते, कारण मुलांनी व्हिडिओ बघितलेच नाहीयेत ना, तर ते काहीच बोलणार माझ्याशी मग. बाकी असं थोडंफार मी बोलले जनरली. सर तुमचा माईक चालू करा ना सर. हॅलो. हा सर. हा 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 सर ऐका, आपण हा ना मी आता ना 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, जर त्याच्यासाठी आपण मीटिंग हा करतोय सर. सगळ्यात आधी ना ते आता सध्या बघा आम्ही लोधा जीनियस स्कॉलरशिप बद्दल ना मीटिंग घेतलेली सगळ्या HMs बरोबर गुरुवारी. आता गेल्या आठवड्याचा जो गुरुवार गेला. तर त्या मीटिंग हा. मध्ये तुम्ही जॉईन झालेलात का सर? स्कॉलरशिपच्या मीटिंग मध्ये का मॅम? गुरुवारी होती गेल्या आठवड्यात. बरं ठीक आहे. हा बरोबर, नाही. स्कॉलरशिपची जी मीटिंग होती ती. हा हा. तर तिथं नाही झालं सर मॅडम नसं ते. नाही झाला तुम्ही. बरं हो. तुम्ही आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, हा अहेरीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये जर बघितलं, तर आज पण हा बघा मीटिंगची हा. लिंक आली आहे. काय आहे ना, ही एक स्कॉलरशिप आहे सर 7वी ते 11वीच्या मुलांसाठी. अच्छा अच्छा, ठीक आहे ना. हा ऑनलाईनच त्याची ऑनलाईन क्लास होणार आणि हा हुशारच फक्त विद्यार्थी हवेत, सगळ्यांसाठी नाहीये ती. जे गणित बर आणि बर. सायन्स मध्ये खूप हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा फॉर्म अच्छा. भरून त्यांची हा ऑनलाईनच 7 फेब्रुवारीला परीक्षा होईल. ते स्कॉलरशिप मधून जे विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास होतील ना, त्यांना हा 10वी नंतरचं सगळं शिक्षण फ्री मध्ये मिळेल सर. लोधा हा फाउंडेशन त्यांचा सगळा खर्च उचलेल. हा तर ना तुमच्या शाळेमधून जर तुम्हाला वाटतंय की असे 2-4 विद्यार्थी आहेत जे मॅथ्स आणि सायन्स मध्ये खूप चांगले आहेत आणि कदाचित ती मुलं ही एक्झाम क्रॅक करू शकतात, तर त्यांची अच्छा, बघा गुगल फॉर्म आलाय आपल्या ग्रुपमध्ये. ठीक आहे तर ना. तर मुदत मुदत आहे फॉर्म भरायची? हा हा सर आवाज कट झाला तुमचा, परत सांगा. हा. फॉर्म भरायची मुदत आहे ना मॅडम? फॉर्म भरण्याची मुदत सर आहे का आता? बघा
हो 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 सर, बघा 2 दिवसामध्ये पाठवून द्या ना. कारण आम्ही नुसतं ना हा तुमच्याकडनं फॉर्मच भरून मागितलंय. बाकी जे त्यांचे बर बर रजिस्ट्रेशन होणार ना, ते आम्ही करणार आहे. हा बर बर ठीक आहे मॅडम ठीक ठीक आहे. आहे मी ओके तुम्हाला ना तुमच्या पर्सनल नंबरवरती पण थांबा पाठवते. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे शोधायला नको. बाकी आज जी एक मीटिंग असणार आहे आपली, तर त्या मुलांना शिकवायला आपण आजपासूनच चालू करतोय. तर अच्छा आता तुम्ही हे मुलं कमी असतील ना, ह्यांना पाहिजे तर मोबाईल वरून संध्याकाळी जॉईन करून देऊ शकता. अच्छा हा, त्यांना तुम्ही ठीक संध्याकाळी आहे जॉईन करून देऊ शकता. तर थांबा, मी तुम्हाला ते लोधा स्कॉलरशिप साठीचा जो फॉर्म आहे तो मी आधी तुम्हाला पाठवते. अच्छा सर, मला आता सांगा, आपण हे हा कसं करूयात, ह्या मुलांना कसे क्लास, मला सांगा तुमच्या शाळेमध्ये कुठल्या विषयासाठी सब्जेक्टची कमतरता आहे का? कुठल्या विषयासाठी टीचरच नाहीये? टीचर माझ्याकडे मॅथ आणि सायन्सचे नाही आहेत की मॅडम हो, तेच मी मॅथ म्हणते आणि सर. हा मॅथ आणि सायन्सची व्याकंट आहे पोस्ट अच्छा, मॅथ्स आणि सायन्स 8वी ते 10वी मध्ये. हो येस येस मग सर तुम्ही आता कसं मॅनेज करताय? आता आम्ही जे एक्स्ट्रा पिरियड आता जे इजी वाले क्वेश्चन आहेत ते सर घेतात एक अच्छा. हा बाकीचं ते व्याकंट आहेत पोस्ट व्याकंट आहेत ना या 17 पासून व्याकंट आहे जुलै पासून हा, बरोबर. ठीक आहे. हम्म. सर, मी की नाही तुम्हाला बघा फॉर्म्स पाठवते. एकतर लोधावाल्याचं नाव लोधा लिहिलेलं आहे. दुसरं, हा आपली शाळांबरोबर जी जनरल मीटिंग झालेली ना, त्याची हा रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला पाठवते. तुम्ही प्लीज काय बर करा ना, आज हा आज किंवा ठीक आहे उद्या थोडासा वेळ काढा. तर सगळ्यात हा आधी तर येस हे सर 4-5 जे चांगली मुलं असतील त्यांचा तो लोधावाला गुगल फॉर्म भरा. दुसरं सर, एक आम्हाला बाकी 8वी ते 10वी तुमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा डेटा पाहिजे. तर त्याचे 3 गुगल फॉर्म आहेत. 8वीचा, 9वीचा, 10वीचा वेगवेगळा. तर ते शिक्षकांकडून भरून घ्या. ते डेटा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये शाळेच्या ऑलरेडी असेल. तर त्याच्यामधून फक्त ह्या गुगल फॉर्म मध्ये त्याला कॉपी पेस्ट करावं लागेल. तर ही एक दुसरी महत्वाची होती. तर असे टोटल तुम्हाला तिथे 4 फॉर्म भरायचे आहेत. तर ते आज आणि उद्यामध्ये वेळ काढून ते प्लीज भरून घ्या. आणि हा दुसरं सर ना, बघा आता तुमच्याकडे मॅथ्स आणि सायन्स हे 2 जे महत्वाचे हा विषय आहेत त्याच्यासाठीच तुमच्याकडे टीचर नाहीये. तर आता हम्म. जसं बाकीचे शिक्षक, जसं सायन्सचा एक एक्सपर्ट मुलांना शिकवू शकेल, तसे बाकीचे टीचर्स नाही शिकवू शकणार, हो ना. म्हणून ना तुम्ही हा आमचे रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत ना सर, युट्यूबवर आम्ही हा टाकलेत आधीपासूनच. तर ते युट्यूब वरून हा व्हिडिओ काढून मुलांना कसं दाखवायचा. आणि आता बघा तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही आलाय. तर इंटरनेटचा जरी हा इश्यू येस असला ना, तरी पण व्हिडिओ डाउनलोड, जिथे इंटरनेट आहे तिथून व्हिडिओ डाउनलोड करून मग टीव्हीवर कसा दाखवायचा, त्याच्यासाठीच ती मीटिंग होती. मग त्या मीटिंग मध्ये अच्छा मी सगळं स्क्रीन शेअर करून दाखवलंय, कसं युट्यूबवर जायचं, व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा आणि मुलांना दाखवायचा. तर मग हे हम्म. गुगल फॉर्म भरण्याचं काम झाल्यावर बाकी तुम्ही आणि जे असे टेक्नॉलॉजीमध्ये हुशार शिक्षक असतील ना, जे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही वगैरे चांगला हा वापरतात, त्यांना बसवून मग तो मीटिंगची रेकॉर्डिंग दाखवा. आणि मग सर मुलांना ना अच्छा लाईनीमध्ये प्लीज व्हिडिओ दाखवायला सुरुवात करा. हा आता ठीक लाईनीमध्ये आहे मॅडम म्हणजे बघा, आता जसं की एक हा धडा आहे. सर तुम्ही कोणता विषय शिकवता? मला मराठी आहे मॅडम अच्छा, मराठी आहे. बघा मराठीचे पण काही काही धडे असे असतील जे एका तासात शिकवून नाही हा होत आहे ना, 2-3 तास हा जातात त्याला. तर हा हा असंच आता ठीक समजा तुमचा मराठीचा धडा आहे धुणं. धुणं हा धडा तुम्ही एका तासात नाही शिकवला, तर मग आपण त्याचं काय केलेत, हा असं भाग 1, भाग 2, भाग 3 असे 3 व्हिडिओज आहेत आपल्याकडे आणि ते धुणं हम्म. नावाने अशी प्लेलिस्ट बनवलेली असेल. म्हणजे मी उदाहरण देते. तर तसं त्यांना ना सायन्स आणि मॅथ्सचे ना लाईनीमध्ये व्हिडिओ सर दाखवा. आणि हा विद्यार्थ्यांना सांगा वहीमध्ये एका नोट करून ठेवायला, एकाला मॉनिटर बनवा, की आज जसं की उदाहरण 9 तारीख आहे. 9 डिसेंबरला आपण हा गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला. म्हणजे दिनांक, धड्याचं नाव आणि कुठला भाग बघितला. परत हा उद्या 10 तारीख आहे. परत गुरुत्वाकर्षणचा भाग 2. असं जर तुम्ही लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओ दाखवला ना, तर त्यांना चांगलं समजेल. जरी तुमच्याकडे सायन्स, मॅथ्सचे शिक्षक नसले, तरी त्यांना हा एवढं तरी समजेल की ते परीक्षेमध्ये पास होतील. आणि जे हुशार विद्यार्थी असतील ते अजून थोडी मेहनत घेतील तर त्यांना कदाचित चांगले मार्क्स पण पडतील.
कारण आपण ना विद्यार्थ्यांना सर असंच समजून शिकवलंय की जसं समोरच्या हो. विद्यार्थ्याला काहीच येत नाही. त्याच्यामुळे एकदम बेसिक्स पासून सुरुवात केलेली आहे सर व्हिडिओज मध्ये. तर सर ह्या 2 गोष्टी प्लीज करा. हो. कारण ना हा उपक्रम राबवून जर समजा तुमच्या शाळेमधून 1-2 विद्यार्थी जरी चांगल्या मार्कांनी पास आउट झाले ना, तर आपण त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप देणार आहोत, स्कॉलरशिप देणार आहोत त्यांना पुढच्या शिक्षणासाठी. आणि एवढंच नाही, त्यांना पुढचं शिक्षण पण कॉलेजचं वगैरे युनिव्हर्सिटीचं पण शिक्षण फ्री मिळावं, त्याच्यासाठी पण आपले प्लॅन्स आहेत. पण ते सगळं पुढच्या गोष्टी आहेत. ह्या वर्षी सध्या एकच महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवणं आपल्या ऑनलाईन क्लासच्या. तर त्याने तुम्हाला पण मदत मिळेल कारण तुमच्याकडे सायन्स आणि मॅथ्सचे टीचर्स नाहीयेत. तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल सर. आणि आता तर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही पण आलाय. फक्त हे इंटरनेटसाठी पण मी सांगितलं. काय करू शकता ना सर, आता बघा काही घरी असतो इंटरनेटचा काय प्रॉब्लेम नसतो, वायफाय पण असतो. तिकडे मग तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करू शकता व्हिडिओ आणि मग त्याच मोबाईलला स्मार्ट टीव्हीशी मोबाईल कनेक्ट होतो. म्हणजे मोबाईलवर जे दिसतंय ते सगळं टीव्हीवर दिसेल. मग त्या टीव्हीवर त्यांना मोठं चित्र दिसेल, मुलांना ऐकायला पण येईल. आता मुलांनी ज्यांनी मोबाईलवर बघितले त्यांना काही कळलं नसेल एवढं, कारण मोबाईलवर ना आवाज येणार आहे ना नीट दिसणार आहे, एकदम छोटं छोटं त्यांना दिसेल, तर काय समजलंच नसेल त्यांना. तर मग ही त्यांना मुलांना व्हिडिओज दाखवा सर. सर होऊ शकतं का असं मी जसं म्हणते तसं? तुम्हाला काय वाटतं? आहेत आमच्याकडे हा सर. टीचर आहेत, कम्प्युटर टीचर. कम्प्युटर हा. टीचर आहे मॅम. हो हो. हा, ठीक आहे. हा चालेल. बघा कम्प्युटर टीचर आहे तर चांगलं आहे. हा, ते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकदा एकदा सुरू हा, करून दिलं की मग काय प्रॉब्लेम नाही. हा, हा. ठीक आहे, ठीक आहे मॅम. तर हे प्लीज ह्या 2 गोष्टी ठीक आहे. करा सर. तर ठीक आहे सर. आता हे तर मला जनरल ह्या गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला. बाकी आता शाळेबद्दल थोडीशी माहिती विचारते आणि मग आपण मीटिंग आपली संपू शकतो. सर मला सांगा, आपली 8वी, 9वी, 10वी ची किती पटसंख्या किती आहे विद्यार्थ्यांची? 8व्या वर्गात 54 आहेत मॅडम. अच्छा. हाँ, और 47 9th में और 10th में 32 है. अच्छा, ठीक है सर. और इनको 8वीं से 10वीं के लिए साइंस और मैथ्स टीचर पढ़ाने के लिए कोई नहीं है ना? नहीं नहीं है. ठीक है सर. अच्छा सर मुझे बताइए, ये सारे जो बच्चे हैं इनके जो पेरेंट्स है ये कौन हाँ, सा व्यवसाय करते हैं? वो खेती करते हैं मैम. हो रहा हमारे यहाँ खेती भी बराबर नहीं होती उधर. अच्छा अच्छा, ठीक है सर, हाँ, ठीक है. खेती अच्छा. यानी चावल चावल उगालते हैं, चावल की खेती. हम्म. वो भी ठीक से नहीं होती. अच्छा अच्छा, ठीक है सर. हाँ, तो फिर वो खेती के अलावा फिर क्या वो मजदूरी का काम करते होंगे फिर? हाँ मजदूरी करते हैं और जंगल से कुछ वो कलेक्ट करते हैं. हाँ, जंगल से वो चीजें कलेक्ट बिकते हैं. कर. हाँ, ठीक है सर. अच्छा सर, ये जो पेरेंट्स है, ये जो लड़कियां है हमारी, क्या हम्म, इनको स्कूल में एडमिशन करा के इनको सिखाते हैं? स्कूल में पढ़ाते हैं ये लोग? क्योंकि कुछ साल हाँ. पहले कुछ कुछ जो पेरेंट्स थे वो लड़कियों को स्कूल में एडमिशन ही नहीं कराते थे. नहीं एडमिशन कराते मैडम. कराते हैं. कराते मैडम. अच्छी बात. ठीक है. हाँ, सिर्फ सही वो बात उनका है, वो थोड़ा लेके एब्सेंटी जाते हैं. ज्यादा होती है ना? हाँ, एब्सेंट ज्यादा होती है. और हाँ छुट्टी नहीं राइट. थी वो उनका कुछ तो खेती का काम होता है तो. हाँ, वो लेके जाते हैं हाँ बच्चे उनको. राइट. लेके जाते हैं बराबर. छुट्टी में खेती के काम करने में ये लोग बीच बीच में फिर हम्म, उनको लेके जाते हाँ, हैं. ठीक है. लेके जाते. सर ऐसे ना आपके स्कूल के वैसे तो 10th पास होने के बाद बच्चों से हमारा कांटेक्ट ज्यादा नहीं रहता, बट फिर भी यहाँ वहां से थोड़ी सी इंफॉर्मेशन लेकर के ये स्कूल के जो बच्चे आपके 10वीं के पास होने के बाद क्या ये आगे अच्छे से एजुकेशन लेके कुछ अपने पैरों पे खड़ा हो पाते हैं? वो 10 साल अब बड़े
बड़े अच्छे लड़के हैं, वो पढ़ते हैं। वो हमारे खमनचेरू है, जिमलगट्टा और पेरमिली, वो बड़े स्कूल है। 11 से है, हमारे यहाँ 10वीं तक है। तो वो वहाँ हम्म। पढ़ते मैडम। और बहुत कम अच्छा लड़के वो स्कूल में जाते नहीं, वो 10वीं पास होके भी। अच्छा, तो बहुत कम है जो 10वीं के बाद स्कूल में नहीं जाते। अच्छा अच्छा, ठीक है सर, ठीक है। सर आपके स्कूल में ना ये बच्चों के रहने के लिए जो बिल्डिंग है, क्या वो ऐसी पक्की इमारत है, पक्का काम की हुई अब है? अभी हॉस्टल चल रहा मैम। वो लड़की की जो हॉस्टल है वो तो मिल जाएंगी रहने के लिए लड़कियों को। और हॉस्टल की काम शुरू हो गया, हॉस्टल का पक्की बिल्डिंग। जैसे अच्छा आप अच्छा, ठीक है, खमनचेरू, चलो बहुत हाँ अच्छा। खमनचेरू में आप, हाँ हाँ, जैसे खमनचेरू बिल्डिंग है वैसे अभी बन रहे मैम। हम्म, अच्छा अच्छा अच्छा, ठीक है सर, हाँ मतलब हाँ, पक्की बिल्डिंग बन रही है। बन रही। ठीक है ठीक है ठीक है, ये बहुत अच्छी बात हो गई। ठीक है सर, ये फिर पीने के लिए इनको साफ पानी, साफ टॉयलेट्स वगैरह अभी जहाँ पे भी रह रहे वहां मिल रहा है? अभी मिल रहे। और वो तो फिलहाल आरओ बंद है, लेकिन वो ब्लीचिंग करते हैं पीने के पानी में हर 15 दिन में। और ये अच्छा है। अच्छा अच्छा, मतलब ब्लीचिंग करते हैं, आरओ हाँ भी है, चलो बहुत अच्छी बात है। हाँ, आरओ अभी बंद है मैम। आरओ बंद है अभी। अच्छा, आरओ अभी फिलहाल के लिए बंद है, लेकिन आपके पास आरओ है, वो हाँ रिपेयर हो सकता है? हाँ, तो अच्छा अच्छा, ठीक है। ठीक है सर, ठीक। अभी ना हम क्या करते हैं, आप हाँ इनको प्लीज लाइन में वो वीडियोस थोड़ा दिखाइए। आप ना हाँ, जैसे ही ठीक है ये, मैम। हाँ हाँ, ये जैसे ही सर आप वीडियोस इनको दिखाना चालू करो ना, तो देखिए मेरा हाँ नंबर तो आपके पास आ ही गया है। मुझे सिर्फ एक हाँ वीडियो, मतलब मैसेज डाल देना सर कि मैम वीडियो दिखाना चालू हाँ कर दिया करके। हाँ, ठीक है मैम, ठीक है। हाँ, बाकी वो वो लोधा फॉर्म का मैंने आपको लिंक मैम, वो भेजा है। फॉर्म कितने 8वीं 9वीं 10वीं के लड़के के फॉर्म भरना है हाँ, वो आप ना स्कॉलरशिप के लिए? देखिए आपको ना सिर्फ यू कैटपुल्ट नाम से जो 3 फॉर्म दिख रहे हैं ना, हाँ तो यू कैटपुल्ट लोगो वाले जो यू कैटपुल्ट नाम से जो 3 फॉर्म दिख रहे हैं, उसमें तो हाँ सारे ही बच्चों का डेटा आएगा, मतलब 8वीं के आपके जितने भी हाँ, बच्चे सारा। नहीं नहीं, 9वीं, स्कॉलरशिप के लिए बोल रहा हूँ मैं। स्कॉलरशिप एग्जाम बोल रहे हैं आप? हाँ हाँ, नहीं, स्कॉलरशिप स्कॉलरशिप के वाला जो लिए। लिखा है ना, लोधा लिखा हुआ है ना, जो गूगल फॉर्म लोधा नाम से, हाँ हाँ, लोधा, हाँ हाँ उसमें ठीक। सिर्फ ना सर 2-4 ही बच्चे चाहिए हमें जो बहुत अच्छा पढ़ते हैं, हाँ हाँ, उसमें सब नहीं ठीक चाहिए है हमें। ठीक है। हाँ, हाँ ठीक है मैम, ठीक। हाँ, ठीक है सर, ठीक है सर, ठीक। ठीक है, तो अभी हम मीटिंग खत्म करते हैं। हाँ आपको ना सर कुछ भी डाउट हो ना, आप मेरा नंबर सेव हाँ, कर लेना, आप मुझे फोन कर सकते हो। ठीक है। हम्म, Thank ठीक है सर, ठीक है, you. ओके सर, ओके, थैंक यू सर, थैंक यू, हाँ।